अवघे 2 दिवस शिल्लक आहे, मात्र अद्यापही महायुतीचे उमेदवार निश्चित झालेले नाही. नेमकं का बरं उशीर होतोय काय? मला लोकसभेनंतर हा अनुभव जो आला आणि मी जेव्हा नगरपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात एकदा राहतेकडे येत होतो, एक ट्रक माझ्या पुढं चालू होती. त्याच्या पाठीमागं लिहिलं होतं अति घाई संकटात नाही. म्हणून आम्ही आता निवांत झालेलो आहोत. आमच्याकडं कार्यकर्ते म्हणून प्रचंड सक्षम लोक आहेत. सगळे उमेदवाराला पात्र असणारे जवळपास 50 ते 60 नावं आहेत आणि म्हणून सगळ्यांचा समन्वय साधून यामधला त्यातल्या त्यात आपल्याला सकारात्मक चेहरा कसा देता येईल यासाठी आमचा प्रयत्न असतो आणि म्हणून समन्वय साधल्याशिवाय उमेदवारी होऊ नये किंवा कुठलीही घाईगडबडीत चूक होऊ नये एवढी काळजी आम्ही घेतो आणि म्हणून थोडासा विलंब होऊ राहिला. तुम्ही म्हटले होते की निवडणुका महायुतीत होतील, मात्र कोपरगाव असेल किंवा श्रीरामपूरमध्ये देखील बंडखोरीची शक्यता आहे महायुतीत. यात कसा मार्ग काढणार? नाही, आता हे पहा, माझी भावना ही महायुती टिकवण्याचीच होती. कधी कधी श्रीरामपूरमध्ये महायुती करण्याचा आपण प्रयत्न केला, पण वरच्या पक्षश्रेष्ठींनी काही इतर मित्र पक्षांच्या चुकीचे निर्णय घेतले. असे उमेदवार जे समाजासाठी घातक आहेत, असे उमेदवार ज्यांना खरं त्या पदाचं संरक्षण, त्या पदाची गरिमा राखू शकत नाहीत, अशा लोकांना जर उमेदवारी दिली जात असेल तर अशा चुकीच्या लोकांना भारतीय जनता पार्टी पाठिंबा देऊ शकत नाही. ही आमची भूमिका आहे. आम्ही श्रीरामपूर नगरपालिका असेल तिथं देखील शिवसेनेचा नगराध्यक्ष पक्षाच्या मताने आम्ही तयार होतो. पण जर उमेदवार त्या शहरासाठी घातक असेल तर आम्ही ती युती करणार नाही आणि हीच भूमिका आमची प्रत्येक ठिकाणी आता झालेली आहे. संगमनेरमध्ये महायुती करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. नेवाशामध्ये महायुती आहे, राहतामध्ये महायुती आहे, राहुरीमध्ये महायुती आहे. आता श्रीरामपूर आणि कोपरगावमध्ये दुर्दैवाने तिथं आम्ही यशस्वी झालो नाही, किंबहुना कोपरगावची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. तर आता मला असं वाटतं की आम्ही जो शब्द दिला तो आम्ही आमच्या काही ठराविक जिथं आम्ही आमदार निवडून आणण्यामध्ये यशस्वी झालो किंवा जिथं आम्ही लोकप्रतिनिधी आहोत तिथं आम्ही महायुतीमधूनच लढत आहोत. 12 निवडणुका आहेत, नगरपालिका आणि नगर परिषद. काय यश मिळेल महायुतीला? काय विश्वास वाटतो? विश्वास पूर्ण आहे, पण शेवटी राजकारण आहे. नगराध्यक्ष जनतेतून आहे. जनता काय निर्णय घेते किंबहुना काय विचार करते हे आज सांगू शकत नाही. आपण आपल्या कामाच्या आधारावर लोकांपर्यंत जातो आणि कामाच्या आधारावर जर विकास हा निष्कर्ष जर असला आणि विकासाच्या माध्यमातूनच जर मतं मिळणार असतील तर सरसकट महायुतीची किंवा महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षाची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला आहे. आता निकष जर दुसरा असला तर मग त्याला काही करू शकत नाही. बिहार निवडणुकी निकालांचा कितपत परिणाम या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर येईल असं तुम्हाला वाटतं? नाही, आता शेवटी ती एका राज्याची निवडणूक होती. आपलं राज्य वेगळं आहे, राज्याची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. मात्र आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे देशामध्ये प्रत्येक भागामध्ये प्रत्येक राज्यामध्ये मान्य होतं आहे. 3 दशकांपासून मान्य होतं आहे आणि तेच नेतृत्व या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील माननीय प्रधानमंत्री असतील, त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करणारे माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांच्या चेहऱ्याला देखील तेवढंच सकारात्मकतेने जनता पाहिल हा विश्वास मला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.